कोणी दिसतं का असा खोचक प्रश्न त्या तिघींनी नारदाला विचारला. बोला. नारद देत प्रत्युत्तर तुम्ही देवाच्या अंगणा साचार कोणा पुसता विचारो आम्हाच काही कळना. म्हणल्या तुम्ही मोठ्याच्या बायका आहेत म्हणले आणि मी गरीब माणूस म्हणे माझी थट्टा करता काय म्हणे चेष्टा करता. वा 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 म्हणजे तुमची तर खोडच मोठी म्हणजे आमची यायचंच नाही का काय म्हणजे तुमच्या घरी म्हणजे हा काही प्रश्न विचारायचे का म्हणजे आणि त्याचं उत्तर द्यायचं म्हणजे तुम्हाला वाटत तसं तुम्ही काही विचारता म्हणजे असं नारद त्या ठिकाणी राग आलेला होता तरी विनोद करायले महाराज इतकं त्या ठिकाणी अवघड केलं. बोला. मी येथे आलो म्हणून माझ्या करिता पतीच्या घरात बैसवून बाहेर म्हणता कोठे गेले. म्हणले तुम्ही लबाड आहेत म्हणले हा बगल में बच्चा गाव में डुंडोरा म्हणले तुमचे पती तर तुमच्या घरात आहेत ना म्हणले. हा नारद माहित नव्हतं महाराज कुठे येते पण नारद काय म्हणते तुमचे पती तुमच्या घरात आहेत मला विचार का म्हणले. वा वा म्हणजे गरीबाला तर कोणी बी काही म्हणतं बाबा म्हणजे आम्ही यायला नाही पाहिजे बा इथून पुढे येत नाहीत म्हणजे तुमच्या तुम्हाला सगळं माहिती म्हणले हा आम्हाला विचारता कर म्हणजे असं नारद पुन्हा विनोदाने बोलले महाराज. मग पाहुणे लवला हे तुम्ही करता को गया मदला कळत सर्व हे तुम्ही मानस घेऊ नका. तुम्ही काय करा म्हणजे मला प्रश्न विचारू नका म्हणजे तुमच्या पतीत कोणी तुमचं तुम्ही बघायचं म्हणजे तुम्हाला हुडकून काढा म्हणजे मला काय तुमच्या पतीसारखं कोणी दिसलं नाही असं नारद त्या ठिकाणी उत्तर देऊ लागले. या गजानन महाराज या बस बस आहे ना 128 बस बारा घरी बसा तुम्ही वाचता कुणी वाचले कोण राहिले 15 मिनिटं आहे ना 5ला बी केलं काय सगळं महाराज गेले. हो दगड महाराज ओळी किती झाली ओळी 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 कृष्ण भगवान की जय रामानंद स्वामी महाराज की जय. इकडे काय मग तुम्ही देवाच्या गणना म्हणून करती माझी वळगणा मी आहे छाना तुमच्या परिषदानी जय. पार्वती लक्ष्मी आणि सावित्री त्या ठिकाणी नारदाला बोलू लागले. ए नारद ऋषी तुम्ही या ठिकाणी माझी या ठिकाणी काय बोलू लागलात. या ठिकाणी तुमचे पती तुमचे देव या ठिकाणी घरामध्ये झोपलेले आणि मला विचारता या ठिकाणी देव कुठे गेले. आपण समजता असून दुसऱ्याचे न करावे हेळण मी बाळपणापासून ब्रह्मचारी असे की मी या ठिकाणी लहानपणापासून या ठिकाणी बाल ब्रह्मचारी या ठिकाणी ऋषी या ठिकाणी रात्रंदिवस त्या ठिकाणी नारायण नारायण म्हणतो. या ठिकाणी मला संसाराचं काही घेणं देणं काही नाही. या ठिकाणी मी तुमच्या घरी आलो तुम्हाला म्हणलं या ठिकाणी देव कुठे गेले तुम्ही सांगता मलाच कुठे देव गेले. अशा प्रकारचा देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला आहे तर आपल्याला दिसतोय का दिसत नाही. तशी गत या ठिकाणी तिने देवीची झालेले अजूनपर्यंत जाण कोणाचे नाही केले छळण व्रता तुम्ही ज्ञान मज पुढे लावता. तुम्ही देवांच्या बायकात या ठिकाणी पार्वती या ठिकाणी लक्ष्मी आणि सावित्री या ठिकाणी देवांच्या बायका असून म्हणतात देव कुठे गेले. या ठिकाणी आपली देखील तीच अवस्था नाही. या ठिकाणी माझ्या मुखातून कोण बोलतोय काही लाऊडस्पीकर आहे का काही मिशन आहे का. या ठिकाणी आपल्या मुखातून जे काही शब्द बोलतोय या ठिकाणी हा देवाचा शब्द या ठिकाणी. देव बघायला आपल्याला जायची गरज आहे का कुठेही जायची गरज नाही पण आपल्या या ठिकाणी मी नाही म्हणून या ठिकाणी भगवंत आपल्याला दूर गेलेला आहे.